वाकट्या 400 रुपये किलो आहेत. मांदेली 200. मांदेली बघू शकता तुम्ही 200 रुपये किलो आहेत मांदेली. त्याचा काय भाव दादा बोलले? 400 रुपये. 400 रुपये किलो आंबार आहे. आणि 250 रुपये अर्धा किलो पिटी होती. ही पिठी वाकटी आहे 250 रुपये अर्धा किलो. या ठिकाणी उन्हामध्ये आहे ना या वड्या सुकवायचं काम चालू आहे बघा. आता पलटी करतायत ताई. तर नमस्कार मंडळी, विनायक व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज आलोय केळवणे रोडला. या ठिकाणी हा केळवणे उरण असा रस्ता आहे आणि या ठिकाणी सुका मावरा आहे. सुका मावरा आपण बघायला जाणार आहोत. तर चला आपण जाऊया सुका मावरा बघायला. हायवे बघा तुम्ही, मस्त एकदम रस्ता बनवलाय. या ठिकाणी आहे ना सुका मावरा आहे. आपण केळवणे आणि हा खारपाडा रस्ता जो आहे ना, केळवणे खारपाडा रस्ता, त्या खारपाडा रस्त्याला आपण आलेलो आहे. आणि इथं सगळा सुका मावरा दादा विकतात. मागच्या वेळी पण आम्ही बघितलं होतं या ठिकाणी यांना. तर आज आपण थांबलो इथं. दादा इथं बसलेत आणि हे बघा वाकट्या आहेत या. बल म्हणून बोलतात ना दादा ना. बोटीचा मावरा आहे सगळा. आणि इथं छान मावरा भेटतो एकदम. आणि पूर्ण मावरा जो आहे ना मंडळी, तो ताजा मावरा आहे इथं. आणि दादा स्वस्त पण देतात, आम्ही बघितलेलं आहे यांना. तर दादा तुम्ही भाव सांगाल का इथून मावऱ्याचा, प्रत्येक मावऱ्याचा काय काय भाव आहे तो? आता भाव काय बल्ल आहे? हा 400 रुपये. बले 400 रुपये किलो आहे ते बघा. आणि बोटी जवळ काय भाव आहे दादा या बोटीचा मावरा? या वाकट्यावर 400 रुपये. वाकट्या 400 रुपये किलो आहेत. मांदेली 200. हे का मांदेली बघू शकता तुम्ही 200 रुपये किलो आहेत मांदेली. ही ढोमी आहेत. ढोमी 200 रुपये किलो. 400 रुपये किलो. वाक्य 400 रुपये. सगळ्या आहे ना मावऱ्याचा भाव सांगतायत दादा. आणि बा आंबार बघा, तू आंबार बघू शकता तुम्ही, एकदम फ्रेश आंबार आहे. हे बघा एकदम लालसर आहे आणि फ्रेश. सर्व 400 किलो. अजून तो एक आणि हे आपलं बोंबल्यांचा वाटा, बोंबल्यांचा 150 वाटा किती आहे? पाव किलो आहे. तिखट पण आहे बारीकवाली. तिखटवाली बारीक 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. कोणी होलसेल मध्ये घेतले तर कमी करून दे. होलसेल मध्ये घेतलं कमी होणार. ते बघा तिकडे वाड्यात आपलं. त्याचा काय भाव दादा बोलले? 400 रुपये. 400 रुपये किलो आंबार आहे. आणि होलसेलमध्ये जर तुम्ही घेतला तर दादा कमी करून देणार. आणि ही टेंडली सुकटचा काय भाव आहे? हा दादा ही पण 400 आहे. ही काही टेंडली सुकट आहे, 400 रुपये किलोने आहे. हे बघा. आणि वाकट्या ज्या करत साफ करून ठेवल्यात याचा काय भाव आहे? पिठ्यावाचे आहेत 500 रुपये. हे बघा पिठी वाकटी आहे, 500 रुपये किलोने देणार दादा. हे साफ करून ठेवल्यात, तुकडे करून ठेवल्यात छानपैकी एकदम. आणि या ठिकाणी अजून बोंबील, आपल्याला बोंबील बघायचा, बोंबलांचा भाव काय येतो. इथे पॅकेटमध्ये तुम्ही बोंबील बघू शकता. हे बघा एकदम असे क्लिअर करून ठेवल्यात छानपैकी. तर दादांना भाव विचारू बोंबलांचा. आणि हे दुसरे जे आहेत ना हे मोठे, हां 600 रुपये किलो आहे ते बोंबील. आणि बोंबील तुम्ही बघाल ना, साईज छोटी आहे पण चांगले फ्रेश बोंबील आहेत मंडळी. हे बघा. आणि तिथे पण आहेत, गोणीमध्ये भरल्यात. हा जवला बघताय तुम्ही ना, बारीक जवला, एकदम भारी जवला आहे. बाय जवला कैसा आहे? 200 रुपये किलो आहेत. आणि जास्त घेतला कोणी तर 180 रुपये किलो देणार. हे बघा तुम्ही वाकट्या बघता इकडे. पिठी पिठी वाकट्या आहेत दादा. याचा काय भाव आहे? 250 रुपये अर्धा किलो पिठी होती. हे पिठी वाकटी आहे 250 रुपये अर्धा किलो. आणि इथे पण वाकट्या आहेत या.
या आहे ना चुलीमध्ये टाकून 200 रुपये किलो या चुलीमध्ये टाकून आहे ना अशाच भाजायच्या, मस्त लागतात, कुरकुरीत लागतात. आता बसल्या आणि दादा सांगतंय का आठवडी बाजारला पण दादा जातात. आणि या ठिकाणी आहे ना तुम्हाला सांगतो सोडे पण उपलब्ध आहेत मस्त वेगळे एकदम असे. दाखव सोडे दाखव. हे बघा एकदम सोना. हे बघा, हे बघा सोडे तुम्ही बघू शकताय. कसे किलो दादा हे? 400 रुपये पाव. 400 रुपये पावणे आहेत, 1600 रुपये किलो. आणि किलो घेतले तर कमी करणार दादा थोडेफार 100 रुपये तरी कमी करणार. आणि एकदम ओरिजिनल सोडे आहेत हे, याला बोलतात. हे बघा इथं पिशवीत ठेवले आहेत. जवला वाढलेला असतं ना तो जवला तो मस्त पट्टाचे पट्टा आणि हे तुम्ही स्पेशल तुम्हाला दाखवतो मी. हे बघा दादा दादा याच्याबद्दल काय, कोलमाच्या वड्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय तू बारीक कोलमाचे असते या सगळ्यांना आवडतं ते कोलमाचे वडे चांगले. हां, एकदम खायला ना तळून भाजून कशा पण तुम्ही करून याच्या रेसिपी बनवू शकता आणि टिकवून पण ठेवू शकता ना दादा. टिकाऊ पण आहेत या, कितीतरी वर्षभर राहतील. हां, डब्यात भरून जर वाळवून ठेवला ना व्यवस्थित तर या वर्षभर पण टिकून राहू शकतात. आणि पावसाळ्यामध्ये आहे ना ह्याच वड्या अशा म्हणजे सुका मावरा आणि या वड्या खाऊन आहे ना आपला शेतकरी वर्ग वगैरे असतो तो ह्याच मावऱ्यावर असतो. तर कोलमाच्या तर दादा काय भाव आहे कोलमाच्या वडीचा? 50ला 12 आहेत बाबा. बघा डझन, 1 डझन घेतले तर तुम्हाला 50 रुपये डझनाने. आणि दादा बोलते का जास्त काय घेतलं तर अजून ते पण 50 रुपये डझनने 1 नंबर कोलमाच्या वड्या आहेत. जर ह्या रस्त्याने तुम्ही येणार खारपाडावरून केलवण्याच्या रस्त्याने, उरणच्या साईडच्या रस्त्याने, हां पुनाडे ना, हां तर तुम्हाला इथे 100% नक्की हा मावरा बघायला भेटेल. हां नंबर सांग दादा. 70 666 38 81 सॉरी 87 6. नाव काय दादा? घनश्याम रघुनाथ पाटील दादा आहेत. तर इथे आले या रस्त्याला तर तुम्ही नक्की या मावऱ्याच्या बाजाराला भेट द्या. हे बघा वड्यांची साईज पण छान आहे एकदम. ₹50 डझन आहेत, मस्तपैकी एकदम साईज पण मोठी आहे. आणि ह्या वड्या बनवायच्या असतील ना तर तुम्ही तेलावर किंवा चुलीमध्ये आगीवर भाजून पण छानपैकी एकदम चविष्ट अशा लागणाऱ्या वड्या आहेत या. या ठिकाणी उन्हामध्ये आहे ना या वड्या सुकवायचं काम चालू आहे. बघा आता पलटी करतायत ताई. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चांगल्या करपूस सुकवून झाल्या ना की खराब नाही होत आणि टेस्ट पण चांगली लागते. तर इथे कायम असतात हे दादा. ठीक आहे बारीक. तर चला मी पण आता घेतोय काहीतरी 2-3 प्रकारचा मावरा. चला जर तुम्ही या रोडने येत असाल तर नक्की इथे थांबा आणि या दादांकडून हा मावरा खरेदी करा. मावरा फ्रेश असतो, ताजा फ्रेश असतो आणि खाडीचा समुद्राचा मावरा आहे सगळा आणि भाव पण चांगला छानपैकी आहे. फोन करून विचारू शकता.